आपण आहोत चांदोड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये। या ठिकाणी आल्यानंतर मनात ही इच्छा पूर्ण होतेच, हे मी नाही सांगत आहे, खूप सारे लोक इथं आल्यानंतर सांगतात आणि त्याची प्रचिती या ठिकाणी तुम्ही संकष्ट चतुर्थी किंवा चतुर्थीला आल्यानंतर तुम्हाला येणार आहे। ज्या वेळेस तुम्ही या ठिकाणी येणार आहात, तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तिथून धागा घ्यायचा आहे। गणपती बाप्पांसमोर एक रॅक केलेली आहे, त्या रॅकीला त्या ठिकाणी तुम्हाला तो धागा बांधायचा आहे आणि प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी यायचं आहे। 5 चतुर्थी तुम्ही या ठिकाणी मनोभावे बाप्पांचं दर्शन घ्या। 5 चतुर्थीला येत असताना तुमच्या मनात जी इच्छा तुम्ही व्यक्त केलेली असते ती इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे। जेव्हाही तुमची इच्छा पूर्ण झाली त्यावेळेस तुम्ही इथे यायचं आहे। आल्यानंतर त्या ठिकाणी धागा सोडायचा आहे आणि तो पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। अशा प्रकारचं इच्छापूर्ती गणेश मंदिर जे आहे चांदोड परिसरातील चांदोड बस स्टँडपासून 5 किलोमीटरमध्ये आहे। इथं येण्यासाठी शेअरिंग ॲटो आहेत, स्पेशल अशी बसची वगैरे व्यवस्था नाही आहे। तुम्ही प्रायव्हेट तुमची गाडी करून त्या ठिकाणी येऊ शकतात। या ठिकाणी खानदेशामधील 70% लोक हे या ठिकाणी येत असतात। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील निपाड तालुक्यातील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येत असतात। अशा प्रकारे हे जागृत देवस्थान असून चांदोड जवळून 5 किलोमीटर आहे। याच ठिकाणी रेणुका देवीचं मंदिर आहे 1 किलोमीटरवर, चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे 2 किलोमीटरवर आणि त्यांच्याच बाजूला हायवेच्या या साईडला वडबारे रोडला इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे। धन्यवाद।